आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। तुमच्या लेक्चरर्सला, तुमच्या प्राध्यापकांना, तुमच्या मुख्याध्यापकांना, तुमच्या हनुमान चालीसा काय करत असेल फर्स्ट लिसन आणि व्हाय यू टॉकिंग लिसन टू आहे आपल्या आरोग्य चालतं राहतं. शिवाय यशस्वी विद्यार्थ्यांसाठी जर आज आपण टाळ्या वाजवल्या तर उद्या आपल्यासाठी म्हणजे आपण यशस्वी झाल्यावर इतर सर्व विद्यार्थी आपल्यासाठी टाळ्या वाजवतील. टाळ्या वाजवण्याची प्रोत्साहन करणे ही उत्तम परंपरा आपल्याला लाभलेली आहे. त्यामुळे एकदा जरा आज जवळपास 300 विद्यार्थ्यांचं आगमन होणार आहे. तर सर्वात आधी आपण आलेल्या आपल्या प्रमुख पाहुण्यांना विटा मांडून त्यांचं स्वागत करत आहोत आणि आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. करिअरसाठी, आपल्या डेव्हलपमेंटसाठी आणि कार्य संस्थेने घेतलेले परिश्रम आणि कार्यरत आहे आणि त्यातून सरस्वती स्तवातून माझी विकासाची महोत्सव मॅडम या ठिकाणी बोललेली आहे, बीज या ठिकाणी केलेला आहे आणि त्या बीजासाठी ज्यांनी सतत म्हणून डॉक्टर अरविंद सरांचं रिस्पेक्टेड प्राध्यापक सुरेशवर स्वागत करतात, शॉल प्रदान करतात आणि तितक्याच आत्मीयतेने सर त्याचा स्वीकार करतात. उच्चरिंकर स्वागत करतील. आपलं एक आत्मउपयोगी त्यांना भेट देतील. एक प्रेमाची भेट सर प्रदान करताना त्यांच्या अन्नाबद्दल, त्यांच्या निमंत्रणाबद्दल एक खूप मोठा आदर संस्थेवाले सरांची उपस्थिती. एक जोरदार टाळी. दुसऱ्या हो जोरदार टाळी द्यायला हरिणे करा का? तुम्हाला टाळी मिळेल, तुम्ही अत्यावश्यक आहात. संपूर्ण जसं फुलांच्या वर्षावर मला तसा हा वर्षा प्रमुख गरुड दिसते. हॅलो, सन्माननीय विचार मंचावर उपस्थित मान्यवर, आपल्या गरुड अकॅडमीच्या आग्रहास्तव आज या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या जिल्ह्याचे ॲडिशनल कलेक्टर साहेब आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित झाले. खरंच त्यांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद मानतो. आज या सत्कार सोहळ्यानिमित्त आलेले सर्वच माजी विद्यार्थी, त्यांचे आई वडील, विद्यार्थी मित्र, तसेच या विद्यार्थ्यांच्या पायावर पाऊल ठेवून पुढे जाण्याची उमेद, पुढील नवीन झेप घेण्यासाठी तयार असणारे संपूर्ण गरुड झेपमधील आताचे विद्यार्थी, हे सर्वच आमच्यासाठी आदरणीय आहे. त्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी मी या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो. फील्ड तिने करिअर म्हणून निवडलेलं असतं, ती सार्थ अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपल्या विद्यार्थ्यांनी काही असलेलं हे व्यक्तिमत्व हजर झाले. जोरदार गायनी गरुडच्या विद्यार्थी आई बाबा स्टेजच्या बाजूला येऊन उभे राहा. या दोघींचा सत्कार होतोय. अतिशय छान समर्पक वक्तव्य मनोगत आपण ऐकलेलं आहे. मुश्किलें नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर. मुश्किलें नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. तू जरा होना, यदि तुम्हें कोई रिजेक्ट करता है तो दुखी मत होना. लोग अक्सर अच्छे लोगों को महंगी
चीजों को रिग्रेट करते हैं और अच्छी चीजों को पसंद करते हैं। अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना। प्यार करना ही अगर तो खुद से कर, नफरत करने के लिए लोग हैं ना। इसलिए खुद से प्यार करना बहुत अनिवार्य है और खुद से प्यार करने से ही विकास हो सकता है, जुनून पैदा हो सकता है, ऊंची मंजिल मिल सकती है। कोमल खांडेकर आणि आई वडील यांनी याचे सत्कार स्वीकारण्यासाठी कोमल खांडेकर आणि आई वडील चला पटकन. त्यानंतर अर्चना बाबूराव ढोले, धाराशिव हेड कॉन्स्टेबल. समाधान सोडवणे, इथे नेहमी क्वचित पोस्टिंग आहे, पालक सोबत असेल तर त्यांनी यायचं. आणि सत्कार स्वीकारल्यानंतर पुन्हा आपण आपल्या जागेवरती बसायचं. मुख्य आकर्षण आपल्या कार्यक्रमाचं लकी ड्रॉ आपल्या समोर होणार आहे. आणि जर कदाचित ड्रॉमध्ये आपलं नाव उपस्थित आहे, सिंधुदुर्ग आणि हिंगोली या 2 जिल्ह्यामध्ये सिलेक्शन आहे, ते तर मिळणारच आहे. परंतु पोस्ट अशी घ्या की आपलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला गरुड झेलचा विद्यार्थी आहे असलं पाहिजे. ओंकार बाळू चौधरी CICF पश्चिम बंगाल येथे पोस्टिंग आहे, त्यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे. त्यानंतर ओम दासराव सावळे, वनरक्षक अमरावती, वनरक्षक. सगळ्यांना नमस्कार. गरुड झेप अकॅडमीच्या आजच्या कौतुक आणि सत्कार सोहळ्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या कॅप्टन रुचिरा जैन मॅडम, या ठिकाणी गरुड झेप अकॅडमीचे संचालक प्राध्यापक सुरेश सोनवणेजी, त्यांचे बंधू श्री निलेश सोनवणेजी, त्यांचे आदरणीय आई आणि वडील, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिकच्या संचालिका माननीय सुनीताताई मोडकजी, ज्यांची निवड झाली असे 300 विद्यार्थी विद्यार्थिनी. आज मला अत्यंत आनंद होतोय या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित राहून बोलण्याबद्दल. क्रिकेट आपण सगळेजण खेळतो, बरोबर आहे. आता 2020चा जमाना आहे, पण मॅडम आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा टेस्ट क्रिकेट चालायचं. आणि या टेस्ट क्रिकेटमध्ये जर संध्याकाळी 4-4:30ला एखादा प्लेयर जर आऊट झाला तर अशा वेळेस एक दुसरा प्लेयर पाठवायचे, त्याला म्हणायचे नाईट वॉचमन. तो नाईट वॉचमन पुढचा 1-1.5 तास खेळून काढायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश दुसरे प्लेयर यायचे. जसं आजच्या कार्यक्रमाला माननीय जिल्हाधिकारी स्वामी सर येणार होते, पण माझी नाईट वॉचमन म्हणून निवड झाली आणि ऐनवेळी सोनवणे सरांनी मला फोन केला की तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. मोडक मॅडम माझ्यासोबत आल्या आणि मला तुमच्याशी संवाद करण्याची इथं संधी भेटली. त्याबद्दल मी गरुड झेप अकॅडमी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं सर्वप्रथम आभार मानतो. आतापर्यंत प्रातिनिधिक स्वरूपात 5 सत्कार झाले. 5ही सत्कार मुलींचेच होते. फेटा बांधलेल्यापैकी बहुसंख्य मुलीच दिसत आहेत. अरे मुलं कुठे गेले? अच्छा, तिकडे आहेत. ओके. तर ज्यांचा आज सत्कार झाला त्यांचं अभिनंदन आणि ज्यांचा नाही झाला त्यांचं पुढच्या वर्षीसाठी ॲडव्हान्समध्ये अभिनंदन की तुम्हाला पुढच्या वर्षी यापेक्षाही उत्तुंग असं यश या ठिकाणी मिळवायचं आहे. या समारंभाचं वैशिष्ट्य असं की अकॅडमीचं नावच फार खास आहे, गरुड झेप. बरोबर. झेपमध्ये जर एक गाणं वाढवला तर काय तयार होईल? झोप. आपल्याला झोपायचं आहे का? आपल्याला जागं राहायचंय
आणि आपल्याला ही शर्यत जिंकायची आहे. तुम्हाला माहित आहे ससा आणि कासवाची गोष्ट, की ससा खूप हुशार होता, पण मध्येच काय झालं, तो झोपला आणि झोपल्यामुळे तो शर्यत हारला. तर त्यामुळे तुम्हाला झोपायचं नाही, जागं राहायचंय आणि ही जी शर्यत आहे ही शर्यत जिंकायची आहे. आता प्रत्येकाला असं वाटतं की मी उज्ज्वल यश संपादन करावं. तुम्ही कृपया बोलू नका, शांत राहा, एक 5 मिनिट बोलू. प्रत्येकाला असं वाटतं की आपण उज्ज्वल यश संपादन करावं, प्रत्येकाची इच्छा असते, परंतु प्रत्यक्षामध्ये हे यश कसं संपादन करायचं याच्यामध्ये मात्र आपण बरेचदा अडखळतो. यश संपादन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्डवर्क. तुम्हाला माहीत असेल की एक मधमाशी जी असते, मधमाशी, या मधमाशीला अर्धा चमचा मध गोळा करण्यासाठी तब्बल 2 लाख फुलांना भेट द्यावी लागते, तेव्हा कुठे अर्धा चमचा मध गोळा होतो. आज 2023-24 या वर्षामध्ये गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न साकार करताना दिसतंय, साकार केलेलं आहे. आणि आज भारतामध्येच नव्हे, प्रत्येक ठिकाणी गरुड झेपच्या माध्यमातून पूर्ण राज्यामधून या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी येतात. त्यांचं स्वप्न साकार करणारी ही एक कारखाना समजलं तरी चालेल. या कारखान्याच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी आता पोलीस दलामध्ये, आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये या ठिकाणी भरती झालेले आहेत. आणि आजचा जर आकडा बघितला तर हा ना भूतो न भविष्यती या आकड्यातून आज खरं गरुड झेपचं जे वेगळं असं महत्व आहे त्या सर्व भारत देशासाठी, महाराष्ट्रासाठी कळालेलं आहे. आणि आज या माध्यमातून खरंच एक वेगळा असा संदेश, ज्या आईवडिलांनी आमच्यावर विश्वास ठेवला, ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना या ठिकाणी टाकलं आणि त्यांचे स्वप्न साकार झाले, हे सांगणारं एक तात्पर्य या ठिकाणी या मोठ्या प्रोग्रामच्या माध्यमातून आईवडिलांचा सत्कार जो मुलगा लागतो त्या मुलांच्या आईवडिलांचा सत्कार आमच्या माध्यमातून घडतोय, ही आमच्यासाठी एक मोठी बाब आहे आणि ती सगळ्यात अविस्मरणीय आहे. आणि आजचा हा निकाल एक दिव्यमान आणि डोळे दिपणारा आहे. ज्या विद्यार्थ्याची संख्या बघता आज हा खरा मोठा निकाल आमच्यासाठी पण आहे. आणि हा निकाल देणारी गरुड झेप अकॅडमी, याचा सर्व स्टाफ, या सर्वांचं हे मोठं महत्व आहे. आणि या महत्वातूनच आजचा हा निकाल आहे. आणि यापुढेही आजपर्यंत लागलेल्या 6000 विद्यार्थ्यांचा सत्कार आतापर्यंत झालेला आहे. आणि आम्ही यापुढेही सुद्धा असेच निकाल गरुड झेप माध्यमातून देऊ अशी शाश्वती देऊ. आता ऍक्च्युली ज्या मुलं सर्व्हिसला लागतात त्या मुलांच्या आम्ही घरी जाऊन गाव तिथं गरुड झेप हा एक संकल्पना आहे. आणि ते गाव तिथं गरुड झेप मध्ये आम्ही गावात जाऊन त्या विद्यार्थ्याचा आणि त्या पालकाचा सत्कार करतो. आणि हे खरं एक विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आम्ही त्या गावात जाऊन सुद्धा राहिलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करतो. धन्यवाद.